शेतकरी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय उन्हाळी टोमॅटोत फुलं लागताना जास्तीत जास्त फुलांची संख्या व फुलाचं फळामध्ये रूपांतर कसं करता येईल. कारण वाढत्या तापमानामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अडचण येते की फुलं येत आहेत परंतु फुलाचं फळामध्ये रूपांतर होत नाही. अशा वेळेस आपण कुठलं न्यूट्रिशन अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि वरतून फवारणीचं नियोजन ठेवलं पाहिजे. त्याचप्रमाणे फुलाचं फळात रूपांतर झाल्यानंतर पुढे जाऊन साईज न मिळणं, त्याचप्रमाणे तुटा अब्सुलुटा, फळाला डंक मारणारी माशी, तिरंगा असेल, प्लास्टिक व्हायरस असेल, या सगळ्या समस्यांना आपल्याला अगदी प्लॉट सुरू व्हायला येतो त्यावेळेस सामोरं जावं लागतं. आणि त्याच्याकरता आपल्याला जेव्हा फुलं येत आहेत, फुलाचं कुठंतरी फळात रूपांतर होतंय, अशा वेळेसच आपल्याला फवारणीचं नियोजन योग्य ठेवून योग्य त्या ठिकाणी इन्सेक्टिसाइडचा वापर, फंगीसाइड म्हणजे बुरशीनाशकांचा वापर, योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि त्याचप्रमाणे वरतून मायक्रोन्यूटन असतील, बायोस्टिम्युलंट असतील, याच्या फवारण्या योग्य रीतीने जर केल्या तर तुटा अब्सुलुटा असेल, तिरंगा असेल, प्लास्टिक व्हायरस असेल, या गोष्टी तुमच्या प्लॉटकडे फिरकणार नाही. आणि तयार झालेलं फळ हे शेवटपर्यंत एक नंबर क्वालिटीचं राहण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन देखील या 40, 50, 60 या 20 दिवसामध्ये खूप महत्त्वाचं असेल. परागीभवन होण्यासाठी खूप अडचणी येतात. ज्यावेळेस 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापमान जातं, अशा वेळेस त्या ठिकाणी पोलिनेशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे फुलं दिसतायत, फुलाचं फळात रूपांतर होत नाही, त्यावेळेस कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कोणत्या 2 फवारण्या करायच्या. फळात रूपांतर झाल्यानंतर आपल्याला नागअळी असेल, फळ पोखरणारी अळी असेल, तुटा अब्सुलुटा असेल, त्याचप्रमाणे पुढे जाऊन येणारा तिरंगा असेल, त्या फळाची साईज असेल, त्या फळावर येणारे ब्लॅक स्पॉट असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह मध्ये कशा करता येतील त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. माझ्यासोबत ज्यांचा 39 दिवसाचा 62-42 व्हरायटीचा प्लॉट आहे, बरोबर ना? बरोबर. आपलं पूर्ण नाव सांगा. योगेश देविदास चव्हाण, योगेश देविदास चव्हाण, राहणार पिंपळगाव, पिंपळगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. पिंपळगाव तर्फे नारायणगाव, पिंपळगाव तर्फे नारायण, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. जिल्हा पुणे. आपल्याला डॉक्टर किसानची माहिती कुठून मिळाली? सर मला युट्यूबला माहिती सर मिळली आपली. टोमॅटो किती वर्षापासून करता तुम्ही? साहेब आता मी टोमॅटो गेल्या वर्षीपासून करायचं होतं. गेल्या वर्षी घेतलं होतं का मार्गदर्शन? सर गेल्या वर्षी नव्हतं घेतलं मी. या वर्षी का घ्यावं असं वाटलं? सर म्हणजे घेताना असताना मला म्हणजे गेल्या वर्षी फक्त तुमचं सर एक शेड्यूल दिलं होतं मी स्ट्रोकचं त्याचं. अच्छा. तर मला त्याच्यामध्ये भरपूर पानं रिलीज झाली, फुटवा झाला. त्याच्यामुळे आता माझं पण चालू होतं म्हणजे यावर्षी नक्की आपल्याला प्लॉट 100% रजिस्टर करायचं म्हटलं सरांच्या मार्गदर्शनाखाली. आता सुरुवातीपासून रजिस्टर आणि आलेलं वेळापत्रक फॉलो केल्यानंतर गेल्या वर्षाच्या तुलनेत खर्च आणि प्लॉटची पोझिशन काय फरक वाटतंय? सर मला म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्न सर जास्त दिसायला लागलं. म्हणजे इतकं टेम्परेचर आहे, गेल्या 4-5 दिवसापूर्वी तर अगदी 41-42 पर्यंत टेम्परेचर होतं. फुलांची संख्या भरपूर दिसते, पानाची ग्रीनरी असेल, पानांची फोटोसिन्थिसिस प्रकाश संश्लेषण क्रिया ग्रीनरी असेल, आणि या फुलांचं फळामध्ये रूपांतर करण्यासाठी शेतकरी बंधूंनो या स्टेजला तुम्हाला एक महत्वाची फवारणी सांगतो. 2 फवारण्या दिवसाआड करायच्या. असे फुलं तुम्हाला दिसतायत, भरपूर फुलं प्लॉटमध्ये दिसतायत. अशा वेळेस तुम्हाला वरतून पहिली फवारणी घ्यायची. 200 लिटर पाण्याला ताक 5 लिटर, गुळ 3 किलो, दालचिनी पावडर 50 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम आणि मध 150 मिली अशी एक फवारणी करा. लगेच 1 दिवस गॅप जाऊ द्यायचा. तो गॅप गेल्यानंतर तुम्हाला घ्यायचंय ग्राफर. 200 लिटरला ग्राफर ग्रोस्टारचं 50 मिली, फक्त 50 मिली 200 लिटरला. त्याच्यासोबत तुम्ही 42-47 500 ग्रॅम घेऊ शकतात, 049-32 500 ग्रॅम घेऊ शकतात, बोरान 100 ते 150 ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय मध 150 मिली. नीट लक्षात घ्या, मध 150 मिली. अशा 2 फवारण्या तुम्हाला पोलिनेशन ज्याला आपण म्हणतो परागीभवन, फुलाचं फळात रूपांतर झपाट्याने, हे A to Z जे पिवळे फुलं दिसत आहेत याचं फळामध्ये 100% रूपांतर करायचं असेल तर या 2 फवारण्या तुम्ही या स्टेजला करून घ्या. कुठंतरी एखादं फळ सेट झालेलं दिसतंय, भरपूर फुलांची संख्या प्लॉटमध्ये दिसते. तुम्ही जर बघितलं कुठल्याही पानावर या ठिकाणी नागअळीचा प्रादुर्भाव दिसत नाही, कारण मी त्या औषधाचं नाव घेणार नाही. 9व्या-10व्या दिवशी पहिली फवारणी, 20व्या दिवशी दुसरी फवारणी, 40व्या दिवशी तिसरी फवारणी, जवळजवळ शेतकऱ्याचे 7-8 हजार रुपये निघून जातात. ती फवारणी मी दिलेली नाही आणि कुठल्याही प्लॉटला देत नाही. अगदी साधं झेडेलेक्स, आबाशिन, कॉम्बिफर्टची सुरुवातीला फवारणी येते, प्रोक्लेम, नीम, अँट्राकॉल येतं, एम्प्लिगो, रोको येतो. साध्या पहिल्या 20 दिवसामध्ये फवारण्या येतात. त्यामुळं काय होतं की त्या रोगाचे रेजिस्टंट पॉवर ज्याला आपण म्हणतो तो वाढत नाही. कारण सुरुवातीलाच हाय मॉलिक्युल इन्सेक्टिसाइड असेल, फंगीसाइड वापर केला तर पुढे जाऊन आपल्या हातात काहीच राहत नाही. मग त्यावेळेस शेवटच्या स्टेपला
आपला प्लॉट त्या ठिकाणी खराब व्हायला सुरुवात होते आणि कुठलाही मॉलिक्यूल हाय मॉलिक्यूल तिथं काम करत नाही आणि आपल्या हातात उत्पन्न हे कमी राहतं आणि उत्पादन खर्च हा जास्त होतो. म्हणून त्या ठिकाणी सुरुवातीपासून योग्य नियोजन ठेवत असताना आपण या 2 फवारण्या घेतल्या. याच दरम्यान हिटिंग व्हायला सुरुवात झाली. परत एकदा त्या ठिकाणी तुम्हाला हा वरचा फ्लॅश वरती तुमची बांधणी येईल. हे ज्या फुटी आहेत या फुटी तुम्हाला परत बांधायला येतील. या फुटी बांधायला येतील, हे वरती जाईल तारेच्या स्ट्रक्चर पर्यंत. साधारणतः याच्यानंतर 8 दिवसाने होणाऱ्या बांधणीच्या दरम्यान जमिनीतून तुम्हाला द्यायचं आहे. जमिनीतून एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 05518 आणि 500 ग्रॅम बोरान. नीट लक्षात घ्या. अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना मी पहिल्या 2 फवारण्या सांगितल्या. त्यानंतर तुमची बांधणी झाल्यावर खालचं फळ हे हा फ्लॅश पूर्ण सेट झाला आणि त्याच्यानंतर वरती फुलं लागतायत त्यावेळेस जमिनीतून तुम्हाला परत एकदा हॅपी न्यूज 1 लिटर आणि 5 किलो 05518 500 ग्रॅम बोरान. पहिल्या 2 फवारण्या झाल्यानंतर 2 दिवस गॅप द्या. तिथं तुम्हाला फवारणी करायची. सिस्टमॅटिक बुरशीनाशक आणि सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशक तिथं तुम्हाला घ्यायचंय. 200 लिटर पाण्याला डेलिकेट 100 मिली, इक्वेशन प्रो 100 मिली. तुमच्याकडे करपा जाणतो येणार नाही, फळ पोखरणारी आळे येणार नाही, नागाळे येणार नाही, तुटा आपसुलटा येणार नाही. अशा पद्धतीने ही फवारणी झाली. परत 2 ते 3 दिवस गॅप जाऊ द्या. आता 3 दिवस गॅप गेला, फळं तुमचे लिंबू आकाराचे झाले. 50-55 दिवसाचा प्लॉट तुमचा झालेला आहे. अशा वेळेस तुम्हाला बुरशीनाशकचा वापर करत असताना ज्या वेळेस पाऊस येतो, पानं ओले असतात, फळावर पाणी असतं, सकाळचं दवधुकं पडतं, सुरुवातीच्या पहिल्या पावसामध्ये थुईथुई पाऊस येतो किंवा धो पाऊस येऊन बराचशा वेळ पानं ओले राहतात. अचानक सूर्यप्रकाश येतो आणि ऊन पडतं, पानं ओले असतात, फळ ओलं असतं, त्यावेळेस त्या फळावर काळे टिपके येतात, सुरुवातीला व्हाईट दिसतात. तिथं तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मध्ये फवारणी घ्यायची. स्पॉट किलर 200 लिटरला 250 मिली, त्याच्यासोबत कोसाईड घ्यायचंय तुम्हाला 200 ग्रॅम आणि प्रोक्लेम 100 ग्रॅम. म्हणजे जेणेकरून आपल्याला कीटकनाशकचा वापर हळूहळू सारखा सुरू ठेवायचा आहे, कधी भारी कधी हलकं. कारण आपल्याला शेवटी अंतिम टप्प्यामध्ये तिरंगा पण येऊ द्यायचा नाही. तिरंगा येण्याचे कारण बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी समजतात की न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपलं चुकलं. पण या कालावधीपासून ज्या वेळेस फळ शेटिंग व्हायला सुरुवात होते तिथं सकिंग पेट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे तुमचा जशीड असेल, हिरवा तुडतुडा असेल, व्हाईट फ्लाय असेल, पांढरी माशी असेल, लाल कोळी असेल, पिवळा कोळी असेल, या सूक्ष्म किडी, रस शोषक किडी थोडक्यात आपण ज्याला म्हणतो, त्यांनी थोडा जरी त्या ठिकाणी सेटिंग होताना रस किंवा तिथं डंक मारला तरी शेवटी फळ पिकताना त्या ठिकाणी तिरंग्याचे लक्षणं आपल्याला फळ एकसारखा रंग देत नाही, तिरंगाचे लक्षणं दिसतात. मग आपण तिथं पोटॅशियम सोनाईटचा वापर करतो, वेगवेगळ्या बायोस्टिम्युलंटचा फवारणीच्या माध्यमातून वापर करतो. तो चुकीचा वापर करून देखील आपल्याला कुठलाही फायदा मिळत नाही. म्हणून प्रत्येक काम हे प्रिव्हेंटिव्ह मध्ये करत चला. जसा आपला शाळेत 10वीचा विद्यार्थी असतो, 10वीला असताना तो परीक्षा जवळ आल्यावर काम करत नाही, अभ्यास करत नाही, तो प्रिव्हेंटिव्ह मध्ये सुरुवातीपासून 10वीचं वर्ष म्हणून त्या ठिकाणी क्लास असेल, शाळा असेल, व्यवस्थितरित्या अभ्यास करतो, तेव्हा बोर्डात कुठंतरी त्याला चांगली टक्केवारी मिळते. तसंच शेती करत असताना आपल्याला टोमॅटोमध्ये पुढे जाऊन सेटिंग कमी मिळतं, त्याचप्रमाणे तुटा आपसुलटा त्रास देतं, त्याचप्रमाणे तिरंगा येतो आपल्याकडं, माल 2 नंबरचा निघतो, 1 नंबर क्वालिटीचा माल कमी मिळतो, एकसारखा आकर्षक रंग मिळत नाही. या सगळ्या गोष्टी माहीत असून देखील त्या गोष्टी दिसल्यानंतर त्याच्यावर आपण काम करतो. म्हणून आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये रोग येण्या अगोदरच आपल्याला 100% माहिती हा रोग आपल्याकडे येतो किंवा आपल्या भागात येतो किंवा आपल्या टोमॅटोवर येतो, आपण गेल्या वर्षी केलं होतं, आपल्याकडे तो रोग आला होता. मग तो रोग येण्याची वेळ काळ हे आपल्या लक्षात असायला पाहिजे. तो कधी येतो त्याच्या 8-10 दिवस अगोदर प्रिव्हेंटिव्ह मध्ये कुठला औषध त्या ठिकाणी कुठला मॉलिक्यूल काम करणार आहे याचं देखील आपल्याला भान त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, ज्या वेळेस टोमॅटोची साईज साधारणतः 20-25 mm साधारणतः गुटी आकाराचे 2 नंबर आकाराचे टोमॅटोची साईज झाली, त्यावेळेस फळ फुगवणीसाठी तुम्हाला एक स्लरी सांगतो. त्या स्लरीमध्ये तुम्हाला घ्यायचं एकरी परत एकदा 5 लिटर फोस्ट्रोक, सिंगल सुपर फॉस्फेटची 50 किलोची फक्त निवळी, अगदी निवळी घ्यायची, साईडला भिजत टाका, त्याची निवळी घ्या, 2 दिवस भिजवून फक्त निवळी घ्या. नंतर त्याच्यात फोस्ट्रोक टाका, 4 किलो गुळ मिक्स करा, एकत्र चांगलं ढवळून वस्त्रगाळ करून ड्रिपमधून सोडा. साईजला तुम्हाला 100% 25 mm साईज 8 दिवसात 40-45 mm होईल. वरतून एक फवारणी त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. ती फवारणी 05234 500 ग्रॅम, 6PA 2 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम किंवा ॲजिटेक CPP 200 मिली, सक्षम 500 मिली, बोरान 100 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी फुगवणीसाठी घेऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट, व्हिडिओ मोठा होतोय, थोडक्यात मी आवरतो, परंतु आपण ज्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं की स्पॉट किलर कोसाईडचा स्प्रे झाला, त्याच्यानंतर तुम्हाला वायोगो मोएंटोडी या कीटकनाशकचा स्प्रे घ्यायचा आहे.
नीट लक्षात घ्या. वायोगो मोइंटोडी ज्यावेळेस संपूर्ण सेटिंग खालचा आपला सेटिंग झाला, पुढच्या 15-20 दिवसात प्लॉट आपला सुरू होणार आहे, त्यावेळेस वायोगो मोइंटोडीचा स्प्रे घ्या. तिथून डायरेक्टली 12 ते 15 दिवसाचा गॅप घेऊन तिथं तुम्हाला परत एकदा कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना एक्सपोनस एकरी 34 मिली असा एक स्प्रे घ्यायचा आहे. मध्ये आलटून पालटून तुम्हाला बुरशीनाशकांचा स्पॉट किलर कोसाइडचा स्प्रे झाला, नेटिओ सिलिकॉन घ्या. पाऊस आला, पाऊस येतोय जातोय, पाऊस येतोय उघडीप मिळते, अशा वेळेस 200 लिटरला ॲमिस्टार प्लेन 200 मिली किंवा ॲमिस्टार ऑप्टी एकरी 200 मिली. ॲमिस्टार ऑप्टी घ्याल तर एकरी 200 मिली, पाणी कितीही लागू द्या. ॲमिस्टार प्लेन घ्याल तर 200 लिटरला 200 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करायचा आहे. चव्हाण साहेब, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला मी विचारेल की 40 दिवसाचा 39 दिवसाचा प्लॉट झाला, डॉक्टर किसानचं वेळापत्रक फक्त फोटो येतो, फोटो बघून वेळापत्रक येतं, आतापर्यंत प्लॉट डॉक्टर किसानची निवड करण्यात तुम्ही कुठं चुकला का आणि प्लॉट बद्दल काय सांगाल? साहेब मला तसं काही जाणवलंच नाही, पण मी जसं शेड्यूल येईल तसं मी त्या पद्धतीने सगळं वेळापत्रक म्हणजे फॉलो केलेले. केलेलं आहे. हो. काही चुकलं का तुमच्याकडून? डॉक्टर किसानकडे प्लॉट दिला? नाही, काहीच नाही, आम्हाला तर तसं काही जाणवलं नाही सर. नक्की नक्की. परत तुमच्या या प्लॉटचा ज्यावेळेस प्लॉट सुरू होईल, डॉक्टर किसानकडे प्लॉट दिल्यामुळे मोठ्याने बोला. डॉक्टर किसानकडे प्लॉट दिल्यामुळे आम्ही समाधानी आहोत आणि निश्चिंत आहोत की जरी आपल्याला भविष्यात जरी कुठला आजार आला किंवा जरी आपल्याला त्याच्यातली काही माहिती नाही कळाली तरी सरांना फोटो पाठवल्यानंतर तिकडून मार्गदर्शन येतं आणि 100% त्या औषधावरती रिझल्ट मिळतो. शेतकऱ्यांसाठी 100% समाधान हे डॉक्टर किसान आहे. नक्कीच शेतकऱ्यांसाठी मी तर सांगेल, मी बऱ्याच वेळा सांगतो, आमचं ब्रीद वाक्य एकच आहे, शेतकऱ्याचा खर्च कमी उत्पन्न जादा. जे छोटे छोटे शेतकरी आहेत, काही सदन शेतकरी आहेत, काहींना भरपूर नॉलेज आहे, पण ज्या शेतकऱ्याला एखाद्या पिकाबाबत नॉलेज नाही तिथं त्याचा अतोनात अवाढव्य खर्च होतो. त्याचा खर्च कसा कमी करायचा? कारण हे नाशिवंत पीक आहे, इथं भाजीपाल्याच्या पिकाला बाजारभावाची शाश्वती नसते. पण आपल्या हातात एक शाश्वती आहे की क्वांटिटी जास्त कशी काढता येईल, एकरात 2000 प्लस कॅरेट कसे एक नंबरचे काढता येतील आणि त्यासाठी लागणारा प्रोडक्शन कॉस्ट ज्याला आपण म्हणतो ती कमीत कमी कशी करता येईल, जेणेकरून कमीत कमी बाजारभावामध्ये देखील आपल्याला बऱ्यापैकी पैसा हा खिशात कसा राहील, हे एक उद्दिष्ट घेऊन डॉक्टर किसान गेल्या 8-9 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी काम करत आलंय. अजूनही पुढे अशाच पद्धतीने शेतकऱ्यांचा विकास हे एक ध्येय घेऊन शेतकऱ्याची जमीन सुपीक करत असताना त्याचा उत्पादन खर्च कसा कमी करायचा. जेवढी जमीन सुपीक बनवाल तेवढा तुमचा फर्टिलायझरचा खर्च कमी होईल, त्याचप्रमाणे पेस्टिसाइडचा खर्च कमी होईल आणि तुम्ही ज्या लोकांना आपण जे फळ पिकवून त्या ठिकाणी विकतो, जे खातात, त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला 2 शब्द चांगले आशीर्वाद असेल, धन्यवाद आपल्याला मिळतील आणि त्यामुळे आपली जमीन टिकून सुपीक ठेवून आपले पिकं सदृढ आणि निरोगी बनवा, आपला उत्पादन खर्च कमी ठेवा, हे एक वाक्य बोलून आजचा व्हिडिओचा शेवट करतो. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.